धामणगावच्या रेल्वे स्टेशनला सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक रामलखन यादव यांनी निरीक्षणाकरिता भेट दिली। याप्रसंगी स्टेशनला नववधूप्रमाणे सजविण्यात आले होते। अत्यंत सुंदर आणि स्वच्छ वातावरणात 1 तासामध्ये भेटीमध्ये यादव यांनी धामणगाव रेल्वे स्थानकाच्या आरपीएफच्या नूतन इमारतीसह अन्य नियोजित बांधकाम, मालधक्का पार्किंग, स्वच्छतागृह तसेच स्टेशनवर अनेकांशी हितगुज करून निरीक्षण केले। यावेळी त्यांच्यासोबत डीआरएम मनीष अग्रवाल, वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव यांच्यासह धामणगाव रेल्वे प्रबंधक, मूलदियान रेल्वे सुरक्षा बल ठाणेदार छेदीलाल कनोजिया, सीनियर वाणिज्य निरीक्षक टीजी पुष्पलवार, वाणिज्य पर्यवेक्षक अश्विन जयस्वाल, मालधक्का पर्यवेक्षक मनोज पाटील यांच्यासह 100च्या वर अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा बल हे होते। उपरोक्त प्रसंगी महाप्रबंधक यादव यांच्या भेटण्याची उत्सुकता धामणगाव शहरातील अनेक सामाजिक संघटना व नागरिकांना होती। या अनुषंगाने महाप्रबंधक यादव यांनी रेल्वेच्या सर्व समस्यांचे निवेदन घेऊन टीमटाला स्टेशनवर धामणगावच्या रेल्वे स्टेशनवर निमंत्रित असलेले आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव रेल्वे सल्लागार समितीचे कमल छंगाणी, अर्चना राऊत, दिनेश मुंदडा, दिनेश बोबडे, सुनील साकुरे यांनी सर्वप्रथम भेट घेतली। आमदार अडसड यांनी याप्रसंगी महाप्रबंधक यादव यांना श्रीराम परिवाराची प्रतिमा भेट दिली। ही भेट यादव यांनी प्रसन्नतेने स्वीकारली। आमदार प्रताप अडसड यांनी महाप्रबंधक यादव यांची टीमटाला आणि धामणगाव रेल्वे स्टेशनवर वैयक्तिक भेट घेतल्यानंतर आणि नागरिकांनी निवेदनाबद्दल चर्चा केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आमदार प्रताप अडसड म्हणाले की टीमटाला, धामणगाव व तळणी रेल्वे स्टेशनपर्यंत ज्या नागरिकांनी आणि संघटनांनी तसेच वैयक्तिकरित्या मी दिलेल्या निवेदनाबाबत यादव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सर्वांच्या निवेदनाबाबत सकारात्मक आणि समाधानकारक उत्तर दिलेत। तसेच या निवेदनाबाबत पुढेही दिल्ली येथे वैयक्तिक चर्चा करू असेही यादव यांनी म्हटले। स्टेशन नंतर धामणगाव येथे विशेष गाडीचे आगमन झालेल्या महाप्रबंधक यादव यांनी उपस्थित सर्वांच्या मागण्यांबद्दलचे निवेदन स्वीकारले। याप्रसंगी चांदूर रेल्वेचे सल्लागार समिती व रेल-रोको समितीने सुद्धा निवेदन सादर केले। सल्लागार समिती व वेगवेगळ्या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार सध्या अमर शहीद भगतसिंग चौक येथील रेल्वे स्टेशनने दक्षिण भागातील मुख्य रेल द्वार अमृत भारत योजनेअंतर्गत बंद होऊ नये। धामणगाव रेल्वे स्टेशनवर राजस्थान जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांचा थांबा, कोरोनापूर्वी सुरू असलेली पॅसेंजर गाडी याचा थांबा तसेच गीतांजली एक्सप्रेस धामणगाव रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात यावी। गुड शेडमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्या। धामणगावचे रेल्वे पार्सल पूर्ववत चालू करण्यात यावे। यासह चांदूर रेल्वे येथील समितीने दिलेल्या निवेदनात चांदूर रेल्वे स्टेशनवर कोरोनाच्या आधी जबलपूर एक्सप्रेस आणि शालिमार एक्सप्रेसचा थांबा होता, तो पूर्ववत करण्यात यावे अशी प्रमुख मागणी केली। चांदूर रेल्वे स्टेशनवर इंडिकेटर लावण्यात यावे, शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। तसेच चांदूर रेल्वेच्या शेवट शिवाजीनगर येथील पुलाचे बांधकाम जलद गतीने करण्यात यावे। तळणी स्टेशनचे सरपंच सचिव बामनोटे यांनी सुद्धा तळणीच्या स्टेशनबाबत निवेदन दिले। धामणगावच्या स्टेशनवर यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, डॉक्टर पवन शर्मा, गोपाल बूथ, राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष अशोक मुंदडा, सचिव लक्ष्मीनारायण चांडक, कोषाध्यक्ष संजय जांगडा, लक्ष्मीनारायण वर्मा, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे गुणवंत सावलकर, शंकरराव कुर्वे, चांदूर रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य डॉक्टर वसंत खंडार, प्रसन्न चौधरी, निळकंठ सोरगीवकर, बच्चू वानरे, विजय मिसाळ हे लोक समितीचे अध्यक्ष नितीन गवडी, त्याचप्रमाणे लॉयन्स क्लब दाता, AIJEF चांदूर रेल्वे व तळणी येथील प्रवाशांनी निवेदन दिले। AS न्यूज महाराष्ट्रसाठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।